पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। चंद्रहार पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे आणि भेटीनंतर शिवसेना प्रवेशावरती शिक्कामोर्तब होणार आहे। चंद्रहार पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे भेटीनंतर शिवसेना प्रवेशावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय। चंद्रहार पाटील लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री उदय सामंत यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि भेटीनंतर आता त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पंकज, ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। कशी राजकीय समीकरणं यामुळे बदलतील सांगलीची? तिच्या सांगलीमधून चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर त्यांचा प्रवेशाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। लवकरच ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे। चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे या गटाचे लोकसभेचे सांगलीचे उमेदवार होते आणि त्याच्यावरनं थेट उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्ष तेव्हा नाराज होता। आपण बघतोय जो फोटो भेटीचा आहे त्याच्यामध्ये सांगलीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर त्याच्यामध्ये दिसत आहेत। त्याच्यामध्ये उदय सामंत आहेत, चंद्रहार पाटील आहेत। चंद्रहार पाटलांनी गदा देऊन उदय सामंतांची भेट घेतली, त्यामुळे चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। त्यांच्याच आग्रहामुळे लोकसभेला त्यांना तिकीट मिळालं असंही म्हटलं जातं। आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे निश्चितच सांगली या भागातली जी राजकीय समीकरणं आहेत ती वेगाने बदलू शकते। तेजस, अगदी धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।